तर विद्यार्थ्यांना एखाद्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील आपण जे आहे नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे संभाव्य प्रश्न कव्हर करणार आहोत आणि त्या कारणाचं सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी 420 पेजेसचे आपण एक PDF तयार केलेली आहे। 199 मध्ये हे सध्या मिळत आहे। हा सुपर क्लास पाहून घेतला तर 199 मध्ये मिळेल। जर इतर सुपर क्लास पाहून घेतला विद्यार्थ्यांनो ते तुम्हाला या ठिकाणी 250 रुपयामध्ये मिळेल। तर आता सध्या जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी फटाकसे काय करायचं आहे 8208 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे। भरपूर कामे असल्या कारणास्तव रिसीव्ह केला जाऊ शकत नाही। व्हॉट्सअप करायचा आहे नक्कीच त्या सर्व विद्यार्थ्यांनी जोही विद्यार्थी इंटरेस्टेड आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला सबस्क्राइब जर नसाल केलेली लगेचच्या लगेच करून घ्यायचं आहे। एकदम सबस्क्राइब करणं जे आहे कम्प्लिटली फ्री असते, कोणता शुल्क लागत नसतो। जेव्हा सबस्क्राइब करसाल ना आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल या भरतीविषयी सर्वप्रथम त्याची जी नोटिफिकेशन आहे तुमच्या स्मार्टफोनवर मिळून जाईल। लगेच करून घ्या। सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन मला नक्कीच द्यायचं आहे। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया। प्रश्नात विचारलेलं की मुद्रांक शुल्काची जी गणना आहे कशाच्या मूल्यावर आधारित असते। मुद्रांक शुल्काची गणना मालमत्ता, शिक्षण, व्यवसाय किंवा वरीलपैकी नाही, तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे। मुद्रांक शुल्काची गणना जी आहे मालमत्तेच्या मूल्यावर आधारित असते हे आपल्या सर्वांना दिसते। प्रश्न दुसरा विचारलेला की ठराविक काळानंतर प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रास काय म्हणतात। ठराविक काळानंतर प्रकाशित काय होत असते, का साप्ताहिक होते का, दैनिक, मासिक किंवा नियतकालिक, तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 या ठिकाणी योग्य आहे। नियतकालिक जे आहे ठराविक काळानंतर प्रकाशित होते, ठराविक दिवसानंतर नाही विचारलेलं, कन्फ्यूज नाही व्हायचं आहे। ऑप्शन्स या ठिकाणी प्रश्न तिसरा कव्हर करूया। AU ही खालीलपैकी कशाची कोणत्या पदार्थाची रासायनिक संज्ञा आहे। हा पूर्वी एकदा आपण कव्हर केलेला प्रश्न आहे। AU ही कशाची रासायनिक आहे, पाणी, बर्फ, सोने किंवा चांदी। ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य राहील। म्हणजे सोन्याची रासायनिक या सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा काय आहे, AU। पुढचा प्रश्न कव्हर करूया। तर प्रश्न चौथा असा आहे 5 वर्षाखालील मुलांना कोणत्या रंगाचे आधार कार्ड दिले जाते ते सांगायचं आहे। जोही मुलगा 5 वर्षाखालील असतो त्यांना निळ्या रंगाचे, लाल रंगाचे, पिवळे किंवा काळ्या रंगाचे, तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे। निळ्या रंगाचे जे आधार कार्ड आहे जोही मुलगा 5 वर्षाखालील असतो त्यांना दिले जात असते आणि त्याच्यानंतर ते अमान्य होत असते। ठीक आहे, कव्हर करूया विद्यार्थ्यांनी। या ठिकाणी कोका विद्रोह ब्रिटिशांविरुद्ध कोणत्या राज्यात झालेला होता। ब्रिटिशांविरुद्ध कोका विद्रोह झालेला होता हा एक आणखी प्रश्न तयार होतो प्रश्नामध्ये। हरियाणा, केरळ, पंजाब किंवा महाराष्ट्र। ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे 3। पंजाब राज्यामध्ये कोका विद्रोह हा घडून आला होता किंवा झाला होता हे असे म्हणता येते। प्रश्न 6वा विचारलेला की कोणत्या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे जे आहे महत्त्व सांगितलेले आहे ते सांगायचं आहे। अशा कोणते संत आहे, संत गाडगेबाबा, संत ज्ञानेश्वर, संत तुकडोजी महाराज किंवा या ठिकाणी संत तुकाराम महाराज। तर विचारलेलं आहे की सार्वजनिक कृतीतून स्वच्छतेचे महत्त्व, तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य राहील। संत गाडगे महाराज किंवा गाडगेबाबा यांनी जे आहे हे केलेले दिसते। प्रश्न 7वा की एडसी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ते सांगायचं आहे। अभयारण्याचं नाव लक्षात घ्या, बाकी सगळं इग्नोर करा। एडसी अभयारण्य उस्मानाबाद, जालना, सातारा किंवा अमरावती। ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य राहील। म्हणजेच उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये जे आहे एडसी अभयारण्य असलेले दिसते। तर विचारलेलं आहे की कायदेशीर व्यवस्थापनाचे प्रभावी साधन खालीलपैकी कोणते आहे। कायदेशीर व्यवस्थापनाचे साधन लेखापरीक्षा, विनायक मठ किंवा निगराणी समिती किंवा अंदाजपत्रक, तर ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे। कायदेशीर व्यवस्थापनाचे प्रभावी साधन म्हणजे काय असते, तर अंदाजपत्रक हे लक्षात येते। प्रश्न 9वा विचारलेला की सरन्यायाधीश कोणाला शपथ देतात। असा कोणता व्यक्ती आहे खालीलपैकी ज्यांना जो आहे भारताचे सर्वोच्च न्यायालयातील जे सरन्यायाधीश असतात ते शपथ देतात ते सांगायचं आहे। राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री। ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 2। राष्ट्रपती यांना जे आहे सरन्यायाधीश हे शपथ देण्याचे काम करतात हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे।
10व्या प्रश्नात विचारलेलं की भारत व पाकिस्तान यांना विभाजित करणाऱ्या रेषेचे नाव काय आहे ते सांगायचं आहे. कोणाच्या नावावर ती रेषा निश्चित झालेली आहे, कधी झालेली आहे, डेट, वर्ष सर्व कव्हर करूया, काही हरकत नाही. रेड क्लिफ, ड्युरांड, काराकोरम किंवा या ठिकाणी वरील नाही. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांच्या ठिकाणी एक योग्य आहे. रेड क्लिफ असे जे आहे भारत पाकिस्तान विभाजित करणाऱ्या रेषेचे नाव आहे. जर पाहिलं रेड क्लिफ हे कोणाचे नाव आहे तर एक व्यक्ती होते सर सिरिल जॉन रेडक्लिफ असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या आडनावावर रेडक्लिफवर या रेषेचे नाव दिलेले आहे. रेषा निश्चित झालेली होती 17 ऑगस्ट 1947 या दिवशी. जर आपण पाहिलं की ड्युरांड हा काय आहे, हा एक कपाचा प्रकार आहे विद्यार्थ्यांनो, ठीक आहे. त्याच्यानंतर काराकोरम ही पर्वतरांग आहे. हे आपल्या सर्वांना लक्षात येते. कव्हर करूया या ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे 11व्या क्रमांकाचा. नोटेवर असलेले महात्मा गांधी यांचे जी फोटो आहे, प्रत्येकांनाच माहीत आहे की महात्मा गांधींची जी फोटो, नॉर्मलचा प्रश्न आहे, छोट्या छोट्या लेकरांना देखील माहीत आहे की नोटेवर महात्मा गांधी यांची फोटो आहे. पण कोणत्या वर्षी कोणत्या ठिकाणी काढलेली आहे हे कोणालाही माहीत नसेल. विचारलेलं सांगायचं 1940, 1946, 48 किंवा या ठिकाणी 50. तर ऑप्शन्स क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे. 1946 या वर्षी या दिवशी जे आहे महात्मा गांधीजी यांची जी फोटो आहे नोटेवर ती काढण्यात आलेली होती. कोणत्या ठिकाणी काढलेली होती? या ठिकाणी बिर्ला भवन या ठिकाणी काढलेली होती. हे आपल्या सर्वांना लक्षात येते. कव्हर करूया या ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे 12व्या क्रमांकाचा. वाळवंट संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते सांगायचं आहे. आता वाळवंट म्हटलं तर कोणत्या राज्यात आहे ते सर्वांनाच माहीत आहे. तर संशोधन संस्था कुठे आहे ते सांगायचं आहे. जोधपूर, जयपूर, उदयपूर किंवा कानपूर. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य राहील. जोधपूर या ठिकाणी जे आहे विद्यार्थ्यांनो काय आहे तर वाळवंट संशोधन संस्था स्थित असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते. कव्हर करूया पुढचा प्रश्न जो की आहे 13वा. तर विचारलेलं असं की खालीलपैकी खरीप हंगामातील पीक कोणते आहे ते सांगायचं आहे. दिलेल्या पर्यायापैकी खरीप हंगामातील पीक ऑप्शन्समध्ये दिलेले आहे तांदूळ, मका, कापूस किंवा वरीलपैकी सर्वच्या सर्व. ऑप्शन्स क्रमांक 4 या ठिकाणी कापूस, मका, तांदूळ ही सर्व खरीप हंगामातील पिके आहेत. हे आपल्या सर्वांना लक्षात येते. 14वा प्रश्न. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख खालीलपैकी कोणते व्यक्ती असतात ते विचारलेलं. कशाचे? राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे. ऑप्शन्समध्ये आहे पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री किंवा राज्यपाल. तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. पंतप्रधान हे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख असतात हे आपल्या सर्वांना दिसते. 15व्या प्रश्नात विचारलेलं की बालविवाह प्रतिबंधक जो कायदा आहे कोणत्या वर्षी किंवा कोणत्या दिवशी जे आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी काय विचारलेलं आहे मंजूर करण्यात आलेला होता ते सांगायचं आहे. बालविवाह प्रतिबंधक कायदा. तर ऑप्शन्समध्ये दिलेले आहे 28 सप्टेंबर 1924, 1922, 1930 किंवा 28 सप्टेंबर 1929. तर ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे. म्हणजेच काय 28 सप्टेंबर 1929 या रोजी जे आहे बालविवाह प्रतिबंधक कायदा हा मंजूर झालेला होता किंवा करण्यात आलेला होता. 16व्या प्रश्नात विचारलेला असा आहे घनदाट या शब्दाचा विचारलेला आहे की विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. 2 शब्द लक्षात घ्या. पहिला या ठिकाणी घनदाट आणि त्याचा विरुद्धार्थी. ओलावा, विरळ, गार किंवा मित्तल. तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. विरळ हा जो शब्द आहे घनदाट या शब्दाचा एक विरुद्धार्थी शब्द असलेला लक्षात येतो. 17व्या प्रश्नात विचारलेलं की ऋग्वेदामध्ये रुद्राक्षाचा किती वेळेस उल्लेख आहे. जसं सामवेद आहे, यजुर्वेद आहे, तसंच ऋग्वेद आहे. तर यामध्ये विचारलेलं आहे की रुद्राक्षाचा किती वेळेस उल्लेख आहे. 10 वेळेस आहे का, 9 वेळेस आहे का, 11 किंवा 12. ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य आहे. म्हणजेच 11 वेळेस रुद्राक्षाचा उल्लेख जो आहे ऋग्वेदामध्ये असलेला लक्षात येतो. विचारलेल्या 18व्या प्रश्नात की दर 1 मिनिटाला मूत्रपिंडातून किती लिटर रक्त सामान्यतः जाते सांगायचं आहे. अवयव विचारलेला आहे या ठिकाणी मूत्रपिंडातून. तर 1 लिटर, 2 लिटर, 3 किंवा 4. तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य राहील. 1 लिटर रक्त जे आहे मूत्रपिंडातून दर 1 मिनिटाला जाते हे लक्षात येते. 19व्या प्रश्नात विचारलेलं की संपूर्ण भारतामध्ये एकूण राष्ट्रीय उद्यानांची संख्या किती आहे.
संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय उद्यान किती आहेत? तर 105 आहेत का, 106, 107 किंवा 108? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. म्हणजेच काय, 106 एवढे संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय उद्यान आहेत, हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं. विचारलेलं 20व्या प्रश्नात, इलेक्ट्रॉनिक कणांचा प्रवाह खालीलपैकी कोणते किरण असतात? इलेक्ट्रॉनिक कणांचा प्रवाह म्हणजे कोणते किरण? गॅमा किरण असतात का, बीटा किरण, अल्फा किंवा वरीलपैकी सर्वच्या सर्व? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य राहील. म्हणजेच बीटा किरण जे आहे इलेक्ट्रॉनिक कणांचा प्रवाहच असतो, हे लक्षात येते. कव्हर करूया पुढचा प्रश्न. विचारलेला 21वा प्रश्न, स्वतःचे उच्च न्यायालय असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? सोपा प्रश्न आहे, उत्तर तुम्हाला येत असतील. तर स्वतःचे उच्च न्यायालय कोणाकडे आहे? दिल्लीगड, चंदीगड, लक्षद्वीप किंवा लडाख? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहणार आहे. म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थ्यांनो, दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाकडे स्वतःचे उच्च न्यायालय आहे, हे आपल्या सर्वांना लक्षात येते. कव्हर करूया पुढचा प्रश्न. तर विचारलेलं विद्यार्थ्यांनो की भारतामध्ये एकूण किती राज्यांमध्ये उच्च न्यायालय नाही? असलेले किती आहेत तेही कव्हर करूया आणि किती राज्यात नाही तेही आपण पाहूया. 5, 6, 7 किंवा 8? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो 1. म्हणजेच भारतातील एकूण 5 राज्यामध्ये उच्च न्यायालय नाही, हे लक्षात येते. एकूण विद्यार्थ्यांनो 25 राज्यामध्ये उच्च न्यायालय आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. जर पाहिलं की कोणत्या कोणत्या राज्यामध्ये नाही विद्यार्थ्यांनो, तर या ठिकाणी एक राज्य आपल्याला या ठिकाणी लक्षात येते, अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये नाही. तसेच विद्यार्थ्यांनो गोवा या ठिकाणीही नाही. अरुणाचल प्रदेशासाठी आहे गुवाहाटी, गोव्यासाठी आहे महाराष्ट्र. अशा प्रकारचे आणखी 4 कोणते आहेत ते तुम्ही स्वतः पाहून घ्यायचं आहे. चला कव्हर करूया. प्रश्न 23वा विचारलेला की हिऱ्याला चकाकी देण्यासाठी कशाचा वापर केला जात असतो? हिऱ्याला चकाकी देण्यासाठी हिऱ्याच्या भुकटीचा, प्लॅटिनम भुकटी, सोन्याची भुकटी किंवा चांदीची भुकटी? तर हिऱ्याला म्हटलेलं आहे तर हिऱ्याच्या भुकटीचा वापर केला जात असतो हिऱ्याला चकाकी देण्यासाठी, लक्षात येते. कव्हर करूया 24वा प्रश्न जो की आहे या ठिकाणी, अवयवदान दिवस कोणत्या दिवशी साजरा होत असतो? अवयवदान दिवस विचारलेला आहे. ऑप्शन्समध्ये आहे 12 ऑगस्ट, 13 ऑगस्ट, 14 ऑगस्ट किंवा 15 ऑगस्ट? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. 13 ऑगस्ट या रोजी कोणता अवयवदान दिवस हा साजरा केला जात असतो, हे आपल्याला दिसते. तर विचारलेला आहे 25व्या प्रश्नामध्ये, केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती स्वीकारू नये असे खालीलपैकी कोणाचे म्हणणे होते? केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती, राष्ट्रीय काँग्रेस, सायमन कमिशन, आत्मीय सभा किंवा अभिनव भारत सभा? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना विचारलेलं आहे की या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सायमन कमिशनचे असे म्हणणे होते की केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती स्वीकारू नये. कव्हर करूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी 26वा प्रश्न असा आहे, चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये कोणकोणत्या वन औषधी आहेत? सोपा प्रश्न आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये काय काय आहे? सिंपल आहे. तर कडुलिंब आहे का, आवळा, सिकाकाई, वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन क्रमांक 4 सिकाकाई, आवळा, कडुलिंब हे सर्व जे आहेत चांदोली राष्ट्रीय उद्यानातील वन औषधी आहेत, हे लक्षात येते. 27व्या प्रश्नात विचारलेले की पराक्रम दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? दिवसाचं नाव आहे पराक्रम हा दिवस. 23 जानेवारी, 28 जानेवारी, 27 जानेवारी किंवा 26 जानेवारी? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी 1 योग्य आहे. 23 जानेवारी या दिवशी जे आहे पराक्रम दिवस हा साजरा केला जातो, हे आपल्या सर्वांना लक्षात येते. कव्हर करूया या ठिकाणी प्रश्न पुढचा जो की आहे 28वा. लोकमान्य टिळक एक कोणत्या प्रकारचे नेते होते ते सांगायचं आहे? जहालवादी होते का, साम्यवादी, मवाळवादी किंवा वरीलपैकी सर्व? व्यक्तींना लक्षात घ्यायचं आहे. लोकमान्य टिळक हे विचारलेलं तर जहालवादी प्रकारचे आपल्याला असलेले लोकमान्य टिळक हे एक व्यक्ती दिसतात. कव्हर करूया पुढचा प्रश्न जो की आहे या ठिकाणी 29व्या क्रमांकाचा. तर असं विचारलेलं की पालकाच्या भाजीच्या पानामध्ये विचारलेलं की सर्वात जास्त कशाचा समावेश असतो? पालकच्या भाजीच्या पानात कर्बोदके, प्रथिने, लोह किंवा कॅल्शियम? ऑप्शन क्रमांक योग्य आहे 3 लोहाचा सर्वात जास्त समावेश पालकच्या भाजीच्या पानामध्ये असलेला दिसतो. कव्हर करूया पुढचा प्रश्न. तर 30व्या प्रश्नात विचारलेलं की कोणत्या रेल्वे स्टेशनचा अर्धा भाग महाराष्ट्र तसेच अर्धा भाग गुजरातमध्ये आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. अर्धा भाग महाराष्ट्र, अर्धा गुजरातमध्ये असं कोणता रेल्वे स्टेशन आहे? गांधीनगर, नवापूर, सुरत किंवा वरीलपैकी नाही? तर
तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. म्हणजेच नवापूर रेल्वे स्टेशनचा अर्धा भाग महाराष्ट्र, अर्धा भाग गुजरातमध्ये असलेला दिसतो. अतिशय महत्त्वाची सूचना, पुन्हा एकदा रिमाइंडर, 420 पेजेसचे PDF जे की विद्यार्थ्यांनो नोंदणी व मुद्रांक शुल्क या भरतीसाठी महत्त्वाचे आहे, अतिशय महत्त्वाचे आहे, 199 मध्ये मिळत आहे. जोही इच्छुक विद्यार्थी आहे हा सुपर क्लास पाहून घेत आहे त्यांनाच 199 मध्ये मिळेल. नंतर घेसाल तुम्हाला 250 रुपये द्यावे लागतील. आता या ठिकाणी जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी काय करायचं आहे, 8208 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही, व्हॉट्सअप करायचं आहे. ही रिक्वेस्ट आहे मनापासून. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम एक रिक्वेस्ट आहे, म्हणजेच काय की तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल पुढची सुपर क्लास जेव्हा कधी आपल्या चॅनलवर अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हालाच मिळेल, तुमचाच फायदा होईल. लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक नक्कीच करायचा आहे. एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे तो मला नक्कीच दाखवायचा आहे. चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.